नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे। आज मी बनवणार आहे बटर चकली। तर चला त्याची रेसिपी बघूया। बटर चकली बनवायसाठी आपण ह्या वाटीने 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच वाटीने 4 वाटी पाणी घेऊया आणि ते गरम करूया। पीठ घेतलं त्याच वाटीने आपण 4 वाटी पाणी गरम करूया। बराबर 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम झालं की हे पीठ आपण त्याच्यामध्ये उकळून घेऊया। पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता थोडंसं आपण हिंग टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। अमूल बटर आपण 3 चमचे टाकूया। आपण हे पीठ त्याच्यात टाकून घेऊया। आता 5 मिनिटं वाफेवरती जरा शिजवून घेऊया। आता आपलं पीठ झालेलं आहे। हे आपण परातीमध्ये काढून घेऊया। आता आपण ह्याच्यात जिरं टाकूया। पीठ जरा गरम आहे म्हणून गॅसने करून घेऊया। थोडं थंड झालं की मग हाताने करूया। त्याच्यामध्ये थोडं पाणी लागणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन चांगलं एकजीव करून घेऊया। कोणत्या पिठात पाणी जास्त लागतं, कोणत्या पिठात पाणी कमी लागतं, कारण की तांदूळ वेगळे वेगळे असतात ना, त्याच्यामुळे पाणी जरा फरक पडतो। पीठ आपलं मळून झालेलं आहे। अजून आपण 1 चमचा त्याच्यामध्ये बटर मिक्स करूया वरून। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण चकल्या तळून घेऊया। चकली आता आपण काढून घेऊया। कुरकुरीत चकली झालेली आहे। अजून अशाच रेसिपी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका। दिवाळीच्या तुम्हाला